लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठणच्या रहाट गावात अनुसूचित जाती बौद्ध माटे कुटुंबियांवर अन्याय, दरोडेखोरांचा नंगानाच, महसूल व पोलीस यंत्रणेचे घटनास्थळावरून पलायन। बातमी पैठण येथून। पैठण तालुक्यातील रहाटगाव येथे अनुसूचित जाती जमातीतील बौद्ध समाजाच्या माटे कुटुंबियांवर घोर अन्यायाचा प्रकार घडला आहे। गट क्रमांक 40 मधील त्यांच्या शेतजमिनीवर दरोडेखोरांनी जबरदस्तीने अतिक्रमण करून 5 महिन्यांपासून कब्जा केला असून तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणा या प्रकरणात हतबल ठरल्या आहेत। माटे कुटुंबीय हे शेतीवरच उदरनिर्वाह करणारे असून दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकाने त्यांना घर आणि शेतीतून हाकलवून लावले। आपल्या हक्कासाठी कुटुंबातील महिलांनी पुरुषांनी मजुरी करून 91,923 रुपये शासन चलनाद्वारे भरून अतिक्रमण काढण्याची मागणी केली। 11 नोव्हेंबर रोजी तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी सुनील वाघमारे, तलाठी गोरखनाथ गाभूड, कोतवाल संतोष सातपुते यांच्यासह 18 पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। मात्र अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्यानंतर दरोडेखोरांनी भाले दाखवत महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना आरडाओरडा, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या। काहींनी मिरची पावडर फेकून धक्काबुक्कीही केली। परिस्थिती बिघडल्याने महसूल अधिकारी ब्लड प्रेशर वाढल्याचे सांगून घटनास्थळावरून माघारी परतले, तर पोलीस दलही सायंकाळपर्यंत काही कारवाई न करता मागे हटले। या घटनेनंतर शेजारच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे। या प्रकरणी 17 दरोडेखोर प्रवृत्तीच्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 189, 190, 191, 192, 132, 352, 351 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक गोमारे आणि उपनिरीक्षक संभाजी खाडे हे करीत आहेत। या घटनेने अनुसूचित जाती बौद्ध समाजात संताप व्यक्त होत असून माटे कुटुंबियांना न्याय मिळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे। आम्ही बेघर झालेलो आज घरामध्ये आणि आम्ही जर असं घरात जायचा प्रयत्न केला का मिरच्या फेकून राहिले। आता मिरची पावडर फेकलं माझ्या डोळ्यामध्ये, आता ते मिरची पावडर फेकलं, मिरची पावडर आंधळी झाली मी एरीपाशी हे केलं ना, मिरची पावडर फेकलं ना, त्या पाहुण्याच्या अंगावर फेकलं। मग आता तिकडं काय जावंच नाही का, आम्ही कुठं राहावं, कुठं राहावं आम्ही? त्यांच्याकडे काही नसुरीची नाही, त्यांची मनगडशाही चालली, आम्ही कुठं राहावं? आता तुमच्या बहिणी बाळावर अत्याचार व्हायला लागला असं समजा। तिकडे गेलं तर मिरची पावडर फेकलं, मारायला लागले ते। मग हे पोलिस कशाला मग कशाला आले पोलिस? कायदेशीर त्यांचे पेपर असेल त्यांचे पेपर पाहणं, आमचे त्यांचं असलं तर आम्ही सोडून जाऊ, पण आता आमचे पेपर क्लिअर असताना 35 वर्ष झाले ना ही जमीन घेऊन, आज एक नाही ना, आणि आता कुठे GR घेऊन पळून राहिले 2012चा। ह्या जमिनीचे भाव वाढले म्हणून त्यांनी हे नाटक सुरू केलेली। धमकी देते की तिला कसं काय राहत होतं पाहत तिथून काढून देतो कोणी, धमकी देते आम्हाला आणखी नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.